Thank you, Jesus. धन्यवाद प्रभु. All our precious viewers who are watching us all throughout the world, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. संपूर्ण जगभरातून वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आज सर्व जे आम्हाला पाहत आहेत तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये स्वागत आहे. Beloved people, today is our Saturday blessing meeting. आज शनिवारची आशीर्वाद सभा आहे And today God is going to bless you abundantly. आणि आज विपुल आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार आहे. Let us thank God with a grateful heart for this blessed day. तर आजच्या या धन्य आणि आशीर्वादित दिवसासाठी आपण परमेश्वराचे विपुल आभार मानूया. For He has given us this blessed opportunity to hear the precious word of God. कारण देवाचं अनमोल वचन ऐकण्यासाठी देवाने आपल्याला आज ही सुवर्ण संधी स्वतःकडून उपलब्ध करून दिली आहे. And through this blessed word of God, your life is going to change and transformed by the word of God. आणि देवाच्या या धन्य आशीर्वादित वचनाद्वारे तुमचं जीवन आज रूपांतरित होणार आहे. And your life will never be the same again. आणि पूर्वीसारखं तुमचं जीवन यापुढे राहणार नाही. So expect great things from God तर this day. देवाकडून आज सायंकाळी विपुल आणि महान गोष्टींची अपेक्षा बाळगा. And now to hear the blessed word of God, तर देवाचं धन्य आणि आशीर्वादित वचन ऐकण्यासाठी आता let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri, with a mighty applause. देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं जोरात टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm welcome to you all आणि तुम्हा सगळ्यांचं उबदार असं स्वागत in the matchless name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्त आपला महान परमेश्वर त्याच्या नावामध्ये. I pray that God may bless you मी प्रार्थना अशीच करतो की देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं and fulfill all your heart's desires. आणि तुमच्या हृदयातील सगळ्या इच्छा पूर्ण करून द्याव्या. Today is a great day, आजचा दिवस महान आहे. a day that God will not deny your prayers. असा दिवस की ज्या दिवशी देव तुम्ही केलेल्या प्रार्थनांना नाकारणार नाही. Because if you have come seeking God, कारण तुम्ही जर देवाला शोधत आलेले असाल God you shall find. तर देव तुम्हाला सापडेल. Praise the Lord. देवाला शोधायला आलेले असाल तर देव सापडेल. We'll open our Bibles to Jeremiah 32 verse 27. इर्म्या 32 आणि त्यातलं 27 वचन आपण यावेळेला काढूया. Jeremiah 32 verse 27. इर्म्या 32 अध्याय आणि 27 वचन. Behold, I am the Lord, the God of all flesh. Is there anything too hard for me? इर्म्या 32:27 मध्ये लिहिलंय, पहा मी यहोवा सर्व मानवांचा देव आहे, मला असाध्य असे काही आहे काय? Praise God. देवाला धन्यवाद. Here God is putting forth this question to every living being. इथे देव प्रत्येक जीवधारी प्राण्याला हा प्रश्न टाकत आहे. You know, God's questions are very often very strong announcements, आणि देवाचे प्रश्न ना बऱ्याच वेळेला एक खंबीर अशी घोषणा असतात. a strong declaration एक खंबीर अशी घोषणा असतात देवाचे प्रश्न अनेक वेळेला. of His absolute certainty. कसली घोषणा? तर 100% मला माझी खात्री आहे याची घोषणा. And so this is the strongest testimony of God's greatness. तर देवाची जी थोरवी आहे त्याची ही सगळ्यात महान साक्ष आहे. Why does He mention this? आणि देव असं का बोलतो? Why does He say, is anything too hard for me? देव याचा उल्लेख का करतो? देव असं का उल्लेखून म्हणतो की मला काही असाध्य आहे का रे? God wants you to think of His greatness. याचा अर्थ देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या थोरवीविषयी थोडा विचार करावा. God wants you to think of His power. की देवाची इच्छा आपण त्याच्या सामर्थ्याचा थोडा विचार करावा की देव किती महान आहे, देव किती सामर्थ्यवान आहे, His love, His mercy, देव किती प्रेमळ आहे, देव किती दयाळू आहे, या सगळ्या पैलूंवरती आपण विचार करावा. His total command over the whole world. आणि संपूर्ण जगावर देवाचं जे संपूर्ण नियंत्रण आहे त्याविषयी ना आपण थोडासा विचार करावा. म्हणून कधी कधी देव हे असे प्रश्न माणसाला टाकतो. Bible says in Job 42 verse 2, इयोब 42:2 बायबल म्हणतं, I know that you can do anything. मला माहित आहे तू काहीही करू शकतोस No one can keep you from doing what you have planned to do. आणि तू जे काही करायचं योजलेलं आहे ते करण्यापासून तुला कोणीही थांबवू शकत नाही हे मी जाणून आहे असं इयोब म्हणतो. That means everything is too easy for God. याचा अर्थ देवाला सगळंच फार सोपं आहे. Everything is possible for God. याचा अर्थ देवाला सगळं काही साध्य म्हणजे शक्य आहे. Bible says in Mark 10 verse 27, मागचा 10 अध्याय 27व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, with men it is impossible, माणसांना अशक्य आहे but not with God. पण देवाला नाही. For with God all things are possible. कारण की देवासोबत सगळं काही शक्य आहे. So God's omnipotence and majesty are highlighted here. तर देव इथे जो सर्व सामर्थ्यवान देव आहे, सातत्याने देव जो सर्वत्र उपस्थित आहे त्याच्याविषयी बोललं जात आहे. You know, from a human perspective,
मानवी दृष्टिकोनातनं जर पाहायला गेलो God would not be God if there is something too hard for him. तर परमेश्वरच नसणार आहे की ज्याला काही करणं अवघड जाईल. If something was hard for God, जर देवालाच काहीतरी करणं अवघड जायला लागलं then there is no hope for any mankind. तर मग तो देव कसला? मग तर मानवजातीला काही आशाच नाही हो, कारण देवालाच जर अवघड जातंय तर माणसाचं काय म्हणायचं? That means he cannot save you. याचा अर्थ मग तो देव तुम्हाला वाचवू शकत नाही? That means he cannot heal you. याचा अर्थ देव तुम्हाला आरोग्य सुद्धा देऊ शकत नाही असा लावायचा का? That means he cannot take you to heaven. याचा अर्थ देव तुम्हाला स्वर्गात सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. That means he cannot bless you. मग याचा अर्थ असा लागतो ना की देव तुम्हाला आशीर्वादित करू शकत नाही, कारण की देव म्हणतोय की मलाच अवघड जातंय. But God says everything is easy for पण me. नाही ना, देव म्हणतो की मला सगळं सोपं जातंय रे. Bible says in Isaiah 59 verse 1, यशया 59 त्यातल्या पहिल्या वचनात बायबल म्हणतं, the Lord's arm is not too weak, परमेश्वराचा भुज काही कमकुवत नाही. not too weak to save, परमेश्वराचा भुज तारायला कमकुवत नाहीये. nor is the ear too deaf to hear your आणि call. परमेश्वराचे कान काही बहिरे नाहीयेत की तू त्याला हाक मारली आणि तो ऐकेना. Say, does God have limits? मग देवाला काही मर्यादा आहे का? No limits. देवाला काहीच मर्यादा नाही हो. Yes, certain things he cannot do, हा काही गोष्टी देव करू शकणार नाही, things which are contrary to his eternal nature. ज्या गोष्टी त्याच्या अनंत काळच्या स्वभाव प्रवृत्तीच्या विरुद्ध आहेत त्या गोष्टी देव करणार नाही. Those things which are contrary to his infinite holiness. आणि ज्या गोष्टी देवाच्या अनंत काळच्या पवित्रते विरुद्ध आहेत त्या गोष्टी देव करणार नाही. Like God cannot lie. उदाहरणार्थ देव खोटं बोलू शकत नाही, शकणार नाही, बोलणार नाही. God will not tempt anybody to lie. देव कधी कोणालाही खोटं बोलायचा मोह टाकत नाही, टाकणार नाही, टाकू शकत नाही, कारण तो देव आहे. God cannot be unfaithful to you. आणि देव तुमच्याशी बेईमान होऊ शकत नाही. So these are the things God cannot do. तर हे काही जे पैलू असतात ना ते देव नाही करू शकत. Rest everything he can do. बाकी सगळं करू शकतो देव. Everything God created in his own wisdom. सगळंच देवाने त्याच्या ज्ञानात निर्माण केलंय. Because Bible says in Psalm 19 verse 1, कारण स्तोत्रसंहिता 19 त्यातल्या पहिल्या वचनामध्ये बायबल म्हणतं, the heavens declare the glory of God. स्वर्ग देवाचा गौरव जाहीर करत आहे. Bible says in Jeremiah 23:24, इर्म्याचा 23वा अध्याय 24वा वचन बायबल म्हणतं, who can hide in secret places so that I cannot see them? अशा गुप्त स्थळी कोण लपू शकतं की जिथं लपून तो मला दिसायचा नाही. म्हणजे देव म्हणतोय तू कुठेही लप, मला दिसतोच आहेस. Do I not fill heaven and earth, declares the Lord. मी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकत आहे ना. म्हणजे देव विचारतोय की सगळीकडे मी आहे, स्वर्ग आणि पृथ्वी मी व्यापून टाकलेली आहे. Everything that Bible describes of God is unique to him. म्हणजे देवाचं वर्णन बायबलनी ज्या कुठल्या रीतीनं केलेलं आहे ते विशिष्ट आहे. There is no one like him. म्हणजे काय विशिष्ट आहे? म्हणजे देवासारखा कोणीच नाही, त्याला म्हणतात विशिष्ट. No matter where you are positioned in life, म्हणजे मग आयुष्यात तुम्ही कुठेही असा, right now, wherever you are, आत्ता जिथे कुठे तुम्ही जीवनात असाल, maybe you have the last rupee in your pocket कदाचित सध्याला तुमच्या खिशात शेवटचा रुपया असेल and you're wondering how you're going to see the day. आणि तुम्ही विचार करत बसलेले असाल की आता दिवस कसा जायचा. Maybe you are in the last stage of your sickness किंवा तुम्ही तुमच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्याला येऊन पोहोचलेले असाल and now you are numbering the days on earth. आणि आता तुम्ही या भूतलावर तुमचे दिवस मोजत बसलेले असाल की आता माझ्याकडे फारसे दिवस राहिले नाहीत. Or maybe things are so difficult किंवा गोष्टी इतक्या अवघड झाल्या असतील तुम्हाला that you are only surrounded by darkness. की अवतीभोवती तुमच्या सर्वत्र फक्त अंधारच असेल You don't see the light. आणि तुम्हाला प्रकाश दिसतच नसेल. But still, तरीही in such a case, अशाही परिस्थितीत you need to trust on God. तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे बेटा. You have to come to the Almighty God. आणि सर्व सामर्थ्यवान देवाकडे तुम्ही आलंच पाहिजे. You need to have faith in God. आणि देवावरचा विश्वास तुम्ही ठेवलाच पाहिजे, तो गरजेचाच आहे. You have to give yourself to Him आणि तुम्ही स्वतःचं समर्पण देवाला केलंच पाहिजे, दुसरा काहीच पर्याय नाही. because He will change things for you. कारण देव तुमच्यासाठी गोष्टी बदलेल. Believe this truth आणि या सत्यावर तुम्ही विश्वास ठेवा ना की देव माझ्यासाठी गोष्टी बदलेल. because कारण God cannot lie. परमेश्वर खोटं बोलत नाही, बोलू शकत नाही. God says in Isaiah 46:9 and 10, यशया 46वा अध्याय 9व्या आणि 10व्या वचनात बायबल म्हणतं, I am God and there is no one else. मी देव आहे आणि कोणी नाही. I am God and there is none like me. मी देव आहे आणि माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in 2 Corinthians 1:20, 2 करिंथ पहिला अध्याय 20वे वचन बायबल म्हणतं, God has made a great many promises परमेश्वराने अनेक महान वचनं, अभिवचनं दिलेली आहेत and they are all yes and amen because of what
Christ has done. आणि ती सगळी अभिवचनं हो आणि आमेन आहेत. कुणामुळे? ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलंय त्याच्यामुळे. That means याचा अर्थ असा लागतो, everything that God had said in His Bible is true. परमेश्वर बायबलमध्ये जे काही बोललाय ते खरं आहे. Every promise that He had made to mankind is true. देवाने मानवजातीला जे प्रत्येक वचन दिलेलं आहे ते खरं आहे. Like He said, I am mighty to save you. Be sure He will save you. जसं देव म्हणाला की मी तुला ताराव्यास महान आहे, तर विश्वास ठेव, देव मला तारायला महान आहे. Like He said, I will be with you till the end of the ages. Be sure He will be with you. जसं देव म्हणाला की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे, तर खात्रीपूर्वक रीतीनं विश्वास ठेवा. देव म्हटलाय तो माझ्या बरोबर आहे. आहे म्हणजे आहे. He said, I will heal you. Be sure He will heal आणि you. देव म्हटलाय मी तुला आरोग्य देईन. देव जर म्हटलाय मी तुला आरोग्य देईन, तर देईन म्हणजे देईन, मला तो देणार, Say, कारण तो देव आहे. this is the only truth. हे एकच सत्य आहे बेटा. Sometimes truth has to be often told आणि कधी कधी सत्य सारखं सारखं सांगावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन लोकांना ते पटतं. because truth lies on the shelf while lies are spread कारण everywhere. की सत्य तसंच राहून जातं शेल्फवर आणि खोटं सगळीकडे पसरत राहतं. Lies spread faster than truth. आणि खोटेपणा सत्यापेक्षा जास्त पटापटा पटापटा पसरतो. Lies are accepted more faster than truth. आणि खोटेपणाला आज सत्यापेक्षा जास्त पटकन स्वीकारलं जातं. But take this truth of God. पण हे देवाचं सत्य तुम्ही स्वीकारा ना. Bible says heaven and earth shall pass away, but His word shall never pass बायबल away. म्हणतं स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण त्याने दिलेलं वचन कधीही नाहीसं होणार नाही. Think on what God is saying. तर देव जे बोलतोय त्याच्यावर तुम्ही लक्ष लावा आणि विचार करा ना. Bible says God is not a man to lie. बायबल म्हणतं देव म्हणजे काही माणूस नाही खोटं बोलायला. If He said it, He will perform it. देव जर बोललाय तर देव करणार, कारण देव बोललाय. So think on what He is saying तर tonight. देव आज रात्री काय बोलत आहे त्याच्यावरती जरा विचार करा. Put it in your heart. आपल्या हृदयामध्ये त्या गोष्टी घाला Memorize it. आणि त्या मी तर म्हणतो अगदी पक्क्या लक्षात ठेवा. Reflect on it. तोंडपाठ करून ठेवा. त्याच्यावरती मनन करत राहा. Ponder over it. त्याच्यावरती विचार करत राहा. त्याचं ध्यान धरून राहा. Have faith. विश्वास ठेवा. And I'm telling you, you will never live in unrest for the rest of आणि मी your life. सांगतो ना तुम्हाला उरलेलं आयुष्य तुम्ही कधीही अशांतीत जगणार नाही असं केलं तर. Because this word of God that I'm sharing with you कारण हा जो देवाचा शब्द मी तुम्हाला सांगत आहे shall be the foundation of your life. तोच तुमच्या आयुष्याचा पाया असणार आहे. You can build your life on this promise of तुम्ही God. तुमची आयुष्य या देवाच्या वचनांवर बांधू शकता बरं का. Bible speaks of a great king बायबलमध्ये एका महान राजाची नोंद केलेली आहे. in the book of Ezekiel, एझेकेलच्या पुस्तकामध्ये त्या राजाविषयी लिहिलेलं आहे. chapter 38. आणि एझेकेल 38 मध्ये त्या राजाची नोंद आहे. And his name was Hezekiah. त्याचं नाव होतं हिजकिया. He was a godly king. एक हिजकिया राजा होता, भक्तिमान होता. Everything was going fine with him. सगळं ठीकठाक चाललेलं होतं त्याचं. But suddenly, अकस्मात one day he noticed that he had a tumor एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की त्याला ट्यूमर झालंय and it was cancerous. आणि ते कॅन्सरस आहे, म्हणजे कॅन्सर होऊ शकतो त्यातनं. No doctors could heal him. आणि त्या काळातले एकही डॉक्टर त्याला बरं करू शकेनात. And so a prophet of God was called to him, मग एका देवाच्या संदेशाला त्याच्याकडे बोलावण्यात आलं. and the prophet said, देवाचा संदेश त्याला म्हणाला your time is over. की महाराज तुमची वेळ संपली आहे, Prepare yourself to die. तर तुम्ही स्वतःची निर्वाणनिरव करा आणि मरायची तयारी ठेवा, महाराज तुम्ही मरणार आहात. What can King Hezekiah do? आता हिजकिया राजा काय करणार? देवाचा संदेश येऊन जेव्हा त्याला असं सांगतो, The people of the world will say, जगातली माणसं म्हणतील hope. की आशा ठेवा, Cling on hope. आशेला धरून राहा. जगातली माणसं म्हणतील अरे नाही नाही आशा ठेव, उम्मीद पे दुनिया कायम है वगैरे वगैरे. But hope is not a medicine. पण आशा म्हणजे काय औषध नाही ना रे. You cannot hope on hope itself. आशेवर आशा ठेवता नाही ना हो येत. No one can hope on hope. आशेवर आशा कोणाला ठेवता येणार आहे? कोणालाच नाही. What can hope do? कारण आशा करणार तरी काय? Because hope itself is hoping. का आशाच आशा ठेवतीये, मग ती आशा करणार काय आहे? त्या आशेलाच आशा नाहीये. You need to hope on God. म्हणजे प्रयत्न कळतोय ना तुम्हाला मी काय म्हणतोय? त्याचा प्रयत्न असा आहे की तुम्ही देवावर आशा ठेवायची गरज आहे. आशेवर आशा नाही, देवावर आशा. And so what Hezekiah does, मग हिजकिया राजाने काय केलं? he turns his face to the wall हिजकिया राजाने भिंतीकडे आपलं मुख वळवलं and cries out to God. आणि तो रडायला लागला देवासमोर. Isaiah 38 verse 14. यशया 38वा अध्याय त्यातलं 14वं वचन असं सांगत आहे, Lord, my eyes are weak. परमेश्वरा माझे डोळे कमकुवत आहेत, I am tired of मी it all. दमलोय, मी थकलोय दे बाप्पा, आता मी दमलो. But I am seeing heaven. पण मी स्वर्ग बघत आहे. Lord, प्रभू you have to heal me. तू मला आरोग्य दिलं पाहिजे.
In Isaiah 38, 2 and 3, he मग says, यशया 38वा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये तो म्हणाला, don't forget, Lord, please, how faithful I have been to you. परमेश्वरा हे विसरू नको हा. मी तुझ्याशी किती विश्वासूपणे इमानदारीनं राहिलो हे विसरू नको दे बाप्पा. I obeyed you with all my heart. संपूर्ण हृदयाने मी तुझं आज्ञापालन केलेलं आहे दे बाप्पा, विसरू नको. I did what was right in your eyes. तुझ्या नजरेत जे बरोबर आहे तेच मी केलेलं आहे. And Bible says he wept bitterly. आणि बायबल म्हणतं असं सगळं म्हणून म्हणून तो जोर जोराने लहान बाळासारखा ओक्सा बोक्षी रडला. See, God values your tears. म्हणजे देव आपल्या अश्रूंची, देव तुमच्या अश्रूंची किंमत करतो. God will not neglect a person who cries. जो माणूस रडतोय त्याच्याकडे देव बघूनही न बघितल्यासारखा कानाडोळा करणार नाहीये. He is a compassionate God. देव कळवळ्यानं भरलेला दया करणारा आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 38 verse 5, यशया 38वा अध्याय त्यातलं 5 वचन, God told the prophet, परमेश्वर संदेश त्याला म्हणाला, not the doctor but the prophet, डॉक्टरला नाही, संदेश त्याला परमेश्वर म्हणाला go and speak to Hezekiah, की जा परत त्या हिजकियाकडे आणि त्याला सांग, tell him, त्याला सांग the Lord God of all flesh, की संपूर्ण मानव जातीचा जो देव आहे he says, तो देव म्हणतो, I have heard your prayer. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे I have seen your tears आणि राजा तुझे अश्रू मी पाहिले and I will add 15 more years to your आणि life. अजून 15 वर्षाची भर मी तुझ्या जीवनात घालत आहे. त्याला सांगून ये रे जा. And Hezekiah was healed. आणि हिजकिया बराच झाला त्यावेळेला. Nothing is too hard for the Lord. म्हणजे देवाला काहीच अशक्य नाही. Anything, काही nothing, काहीच अशक्य नाही देवाला. देव काहीही करू शकतो no matter what it is. आणि मग ते काही असो. Bible says he is able to save to the uttermost. बायबल म्हणतं की तो अगदी पराकाष्ठेला जाऊन वाचवण्यास समर्थ आहे. कितीही मोठा गुंता असला तरी देव तो सोडवू शकतो. Everything under the sun. आणि सगळं सूर्याखालचं सगळं ज्याला आपण समस्या म्हणतो, प्रॉब्लेम म्हणतो, डोक्याचा ताप म्हणतो, तो सगळा देवाला सोडवता येतो बरं का. See, God knows your tomorrow. देवाला तुझा उद्याचा दिवस माहितीये बेटा. God knows everything. देवाला सगळं माहितीये रे. He will take care of you. देव सांभाळेल तुला. Because Bible says in Numbers 16:22, कारण गणना 16वा अध्याय 22व्या वचनात बायबल म्हणतं, He is the God of all spirits and of all flesh. सर्व आत्म्यांचा आणि देहांचा तो देव आहे. He is the God of all flesh. संपूर्ण मानव जातीचा तो देव आहे. So rejoice greatly. तर आनंद करा ना मोठा. And this God really loves you. आणि या देवाचं खरोखर तुमच्यावर प्रेम आहे. Come before Him weeping and hoping and या having faith in देवासमोर Him. रडत रडत देवासमोर या, आशा ठेवून देवासमोर या Come before Him with rejoicing, आणि आनंद करत देवासमोर या. with joy in your heart. अगदी हृदयामध्ये आनंद घेऊन या. काय हरकत आहे. The strong must lose their votes, जे बलवान आहेत त्यांची मतं गेली पाहिजेत. but पण the weak will be helped by God. अशक्तांना मात्र देव सहाय्य करणार हे ठरलेलं आहे. You know, Bible tells us बायबल आपल्याला सांगतं in the very beginning, अगदी सुरुवातीला म्हणजे प्रारंभी when God made our first parents, परमेश्वराने जेव्हा आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, there was nothing that God could not do for them. असं काहीच नव्हतं की जे देव त्यांच्यासाठी करू शकत नव्हता. He said, you just obey me. देव त्या दोघांना म्हणाला होता की फक्त माझं आज्ञापालन करा, Rest, everything I will take care. बाकी सगळं माझ्यावर सोडा, मी सांभाळीन, फक्त माझ्या आज्ञा पाळा. Like a loving father says, जसं एखादा प्रेमळ बाप म्हणतो ना, child, look to me. मुला माझ्याकडे बघत जग, I am there for you. मी आहे ना तुझ्या पाठीशी. I will feed you, clothe you, take care of you. मी तुला खायला घालीन, मी तुला नेसायला वस्त्र देईन, तुला मी सांभाळीन. Most of us today are standing because of our parents, आज आपल्यातले that bold जास्तीत statement. आज आपल्यातले जास्तीत जास्त जण आपल्या मातापितांनी अशा पद्धतीची धाडसाची विधानं आपल्याला केल्यामुळे आपण उभी आहोत. आपल्यातले जास्तीत जास्त लोक. How much more God? म्हणजे देवाने जर आपल्याला असं विधान केलं तर आपण किती धाडसी असं उभं राहायला हवंय मला सांगा. Praise God. देवाला धन्यवाद. But you know, God also warned them, परंतु देवाने त्यांना एक सूचना पण दिली, वॉर्निंग दिली if they heed to the devil's voice, then they are doomed. की बघा, सैतानाचं जर तुम्ही ऐकलं तर तुमचा कायमचा नाश होईल बरं का. And that's what happened. आणि तसंच झालं. They heeded to the voice of the devil, त्यांनी सैतानाचं ऐकलंच and sin and death became the portion of the earth. आणि पाप व मरण या दोन गोष्टी मानव जातीचा हिस्सा झाल्या. Look at the things that are happening around us. आणि आज आपल्या अवतीभोवती काय काय गोष्टी घडतायत. मी काय तुम्हाला वावगं सांगायची गरज नाही. डोळे उघडा, बघा चाललंय काय पहा. People are saying, लोक म्हणतात if God is around, why people are in नाही नाही, struggling? देव जो अवतीभोवती आहे आणि देव जो आहे तर माणसांना काय एवढा त्रास आणि एवढा संघर्ष असं कुठे होतं का. That means God is not there. याचा अर्थ तुला काय म्हणायचंय, देव नाहीये. That is not true. हे खरं नाही रे. It is our sin that has separated us from God. आपल्याच पापांनी आपल्याला देवापासून वेगळं केलंय, ते बोला ना. And finally, when we have to come to God, we don't come to God, we
we go to the creation. आणि सरतेशेवटी जेव्हा आपण देवाकडे आलं पाहिजे आपण येत नाही, निर्मितीकडे जातो आणि निर्माण करता विसरतो. Because the devil has blinded the minds of the people. कारण सैतानाने लोकांची मनं आंधळी केलेली आहेत ना. And for this very reason, याच कारणास्तव God sent his only begotten son Jesus Christ on this earth. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवले And this Jesus took the sins of the whole world आणि ह्या येशूंनी संपूर्ण जगाचं पाप नेलं and died on the cross of Calvary. आणि वधस्तंभावर काल्वरीच्या येशू मरण पावले. People say, how can God send his only son? लोक म्हणतात नाही नाही देव कसं काय त्याच्या एकुलत्या एक पुत्राला वगैरे पाठवणार. Has God got a son? आणि देवाला पुत्र आहे का? God can do anything. अरे देव आहे तो काही करू शकतो. God can do anything. देव काही करू शकतो, तो देव आहे ना. हे काय प्रश्न झाले? The first man he made. पहिला माणूस त्या देवाने निर्माण केलेला आहे. That means he can make anything. याचा अर्थ देव काही निर्माण करू शकतो जेव्हा पहिला माणूस त्यानेच निर्माण केलाय. And so what did he do? मग त्याने काय केलं? He made his word into a man. त्याने शब्द, आपला स्वतःचा शब्दच माणसाच्या रूपामध्ये त्याने घातला. That word is the word of God. आणि तो शब्द देवाचा शब्द आहे. म्हणजे शब्द देहरूप धारण करून या जगात आला इज इक्वल टू येशू. In the beginning was the word. प्रारंभी शब्द होता. God clothed that word. त्या शब्दाला देवाने घेतलं आणि नेसवलं. Why? का? To take away our sins. आपलं पाप घेऊन जायला. People say, did your God die? लोक विचारतात तुमचा देव मेला का हो? No. नाही. Because Jesus said, कारण येशू म्हणाले before Abraham was, I am. अब्रामाच्या अगोदरपासून मी आहे. That means that which died was the flesh. याचा अर्थ जे मेलं तो देह होता, देह जो मेला. And the word of God remains forever. आणि देवाचा शब्द तर कायम राहतोच. Jesus will never die. येशू कधीही मरत नसतात, मरणार नाहीत. God will never die. देव कधीही मरत नसतो, मरणार नाही आणि मेलेला नाहीये. To show to you तुला फक्त दाखवायला that nothing is too hard for की God. अरे राजा देवाला काही अवघड नाही म्हणून हे सगळं. He says, at my rebuke I dry up the sea. तो म्हणतो माझ्या धमकवण्यावरती मी समुद्र सुद्धा सुकवून सोडीन I make the rivers a wilderness. आणि नद्यांना सुद्धा मी रान करून सोडीन माझ्या शब्दावर. Everything is dust before God. सगळंच देवासमोर धूळ माती आहे हो. He said in Isaiah 40 verse 15, यशा 40 अध्याय 15 वचन देव म्हणाला all nations are like a drop from a bucket. सगळे देश माझ्या समोर बादलीतल्या पाण्याच्या एका थेंबासारखे आहेत. सगळे देश. And they are counted as small as the dust in the scale. आणि जी धूळ असते ना धूळ त्या धुळी इतकं त्यांना मी लहान मानत आहे. The problem is with the asking. We don't ask God. समस्या आपल्या मागण्यात आहे बेटा. आपण देवाला कधी मागतच नाही धड. Ask and you shall receive, he said. मागा ना म्हणजे मिळेल असं देवच बोललाय. Seek and you shall find. शोधा म्हणजे सापडेल असं तोच म्हणालाय. Knock and the door shall be opened. दार वाजव ना तुझ्यासाठी मी दार उघडीन असं देव म्हटलंय. Bible says in Matthew chapter 9, मत्थ्याचा 9 अध्याय बायबल म्हणतं once Jesus came from the mountain एकदा येशू down, ख्रिस्त डोंगर माथ्यावरनं खाली आले a very large crowd had gathered around at the foot of आणि the मोठा mountain. लोकसमुदाय तिथे पायथ्याशी जमा झाला होता. And there was a distraught father. आणि एक बाप होता त्या गर्दीमध्ये. एक वडील एक बाप होता. He had his only son, त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्या पश्चात संतान नाही. but पण he was demon possessed. किंतु परंतु त्या एकुलत्या एक मुलाला लागला सैतान म्हणजे त्याच्या अंगात यायचं. And they brought him to the disciples of Jesus मग त्यांनी काय केलं या मुलाला येशूच्या शिष्यांकडे आणलं so that they can deliver that boy. की येशूचे शिष्य आहेत तर या शिष्यांनी या मुलाला सुटका द्यावी. Now the disciples couldn't do much. येशूच्या शिष्यांना काही फारसं करता नाही आलं The मात्र. demons were controlling every action of this little boy. आणि सैतान या लहान मुलाच्या प्रत्येक कृतीवरती नियंत्रण ठेवत होता. येशूच्या शिष्यांना नाही काही करता आलं. Because the demons would throw him in the water. कारण सैतान म्हणजे दुरात्मे त्या मुलाला पाण्यात फेकायचे. Sometimes they would throw him in the fire. कधी कधी आगीत टाकायचे. And that's what the devil does. आणि असं सैतान करतो. Bible says बायबल म्हणतं in John 10 verse 10, योहानाचा 10 अध्याय 10 वचन the devil has come to steal, kill and destroy. सैतान आलेलाच आहे या जगामध्ये लोकांचं चोरायला, लोकांना मारायला आणि लोकांचा नाश करायला. But Jesus said, I came to give you life and life in पण abundance. येशू म्हणाले मी लोकांना जीवन द्यायला आणि तेही विपुल जीवन द्यायला आलोय.
Bible says in Mark 9:18, मागचा 9वा अध्याय 18वं वचन बायबल म्हणतं, when the Spirit would take hold of this boy, आणि जेव्हा केव्हा दुरात्मा येऊन या मुलामध्ये संचरायचा, it would throw him on the ground त्याला तो दुरात्मा त्याला जमिनीवर फेकायचा, and he would foam at the mouth आणि जेव्हा जेव्हा त्याच्या अंगात यायचा अशा रीतीनं त्याच्या तोंडाला फेस यायचा and he would grind his teeth. आणि तो दात खायचा. The father didn't know what to do. आणि बापाला विचारायला काही सुधरेच ना की करायचं काय आता या मुलाचं. And so when the father saw Jesus, he came running to him. मग वडिलांनी जेव्हा येशूंना पाहिलं, हे वडील येशूकडे धावत आले. And Bible says in Mark 9:22, मागचा 9वा अध्याय 22व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, the father said, हे वडील बोलले Lord, if you can do anything, please help us. की प्रभू गुरुदेव तुम्हाला जर काही करता आलं तर प्लीज आम्हाला मदत करा. If you can do anything. जर तुम्हाला काही करता आलं तर आम्हाला मदत करा. Very wrong statement and question you are making before Jesus. म्हणजे विधानच चुकीचं केलं हो तुम्ही येशू समोर आल्यानंतर, आणि चुकीचाच प्रश्न टाकला तुम्ही येशूंना, तुम्हाला करता आलं तर करा म्हणे. I mean, you cannot even say, if you love us enough, do help us. तुमचं जर आमच्यावरती पुरेसं प्रेम असेल तर आम्हाला मदत करा, That also is wrong. तेही चुकीचंच आहे. Say, if you can. जर जमलं तर करा हो. Jesus said, what if you can? येशू म्हणाले, अरे काय म्हणताय बाबा, जमलं तर करा. Everything is possible for them that believe. जे विश्वास ठेवतात त्यांना सर्व काही शक्य आहे बाबा. Don't put your problem at my door. तुमची समस्या माझ्या दाराशी फेकू नका. The problem is at your door. समस्या तुमच्या दाराशी आहे, माझ्या नाही. देवाच्या दाराशी समस्या नाही, माणसाच्या दाराशी समस्या असतात. Because the father was full of unbelief. कारण ते वडील अगदी अविश्वासाने भरलेले होते. He thought that if the doctors cannot do, maybe this Jesus also may not be able to do. वडील आलेच या धोरणानं की आता डॉक्टरांनाही करायला होईना, डॉक्टर सुद्धा या मुलाला बरं करू शकेना, तर या येशूंना काय करायला जमणार आहे. आणि Suddenly he realized his folly. आणि अकस्मात त्या वडिलांना आपली चूक कळली. Oh, I'm questioning Jesus. की मी येशूंना असा प्रश्न विचारतोय. He said, sorry Lord, मग तो म्हणाला, प्रभू मला क्षमा करा. please help my तो unbelief. बाप म्हटला मग की गुरुदेव मला क्षमा करा आणि माझ्या अविश्वासाला सहाय्य करा. Please help me to overcome this unbelief. आणि प्लीज या अविश्वासावरती मात करायला मला सहाय्य करा. प्रभू गुरुदेव मला क्षमा करा. This unbelief had not brought healing to his son. या बापातल्या अविश्वासामुळे ते पोरग बरं झालं नव्हतं. Many of our unbelief is stalling our blessings to reach to us. आपल्यातल्या अनेकांचा जो अविश्वास आहे ना, तोच आपल्या घरावरती आशीर्वाद उतरू देत नाही आणि अडचण बनलाय. Yes. हो. If you believe, Jesus said, you shall see the glory of God. येशू म्हणाले ना, तू जर विश्वास ठेवशील तर तूच देवाचा गौरव पाशील. म्हणजे आपल्यावर बरंच काय अवलंबून आहे बेटा. Many of your footsteps are stalled and you don't want to come to Jesus because of unbelief. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांची पावलं खुंटलेली आहेत आणि तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना तुमच्यात जो अविश्वास आहे त्याच्यापायी येशूंकडे यायची इच्छा होत नाहीये. Like when Jairus heard the news जसं यायराने जेव्हा बातमी ऐकली that his daughter was dead, की माझी मुलगी वारली आहे, he stopped. याईर थांबला जागच्या जागी. Jesus said, मग येशू त्याला म्हणाले, Jairus, अरे यायरा, fear not, भिवू नको only बाबा, believe. फक्त विश्वास ठेव. Say, unbelief will rob you of your म्हणजे blessing. अविश्वास तुम्हाला तुमच्या आशीर्वादांपासून वंचित म्हणजे लांब ठेवेल. Unbelief has robbed the world of salvation. अविश्वासाने आज संपूर्ण जगाला तारणापासून आणि मोक्षापासून लांब ठेवलंय बघा. Yes, unbelief. अविश्वास इतका खतरनाक असतो. Jesus then, मग येशू, the moment he heard that this fellow now believes, मग येशूंनी ज्या क्षणाला ऐकलं की बापात विश्वास आता आलाय, he rebuked the devil. मग येशूंनी सैतानाला धमकावलं मुलातल्या, And the devil left that आणि boy. सैतान त्या मुलाला सोडून गेला. How fast it किती happened. फास्ट, किती पटकन बघा. Everything moves fast. सगळं पटकन होतं रे. The moment you take the right. ज्या क्षणाला तुम्ही योग्य पाऊल घ्याल, आपल्या गाड्या रुळावर पाहिजेत, त्याबरोबर झेप घेतात. Bible says in Romans 10 verse 12, रोम करास 10 अध्याय 12 वचन बायबल म्हणतं, God is rich unto all that call upon him. जे सगळेजण देवाला हाक मारतात त्या सर्वांसाठी देव धनवान आहे.
Why will you call if you don't believe on him? तुम्ही जर देवावर विश्वासच ठेवत नसाल तर तुम्ही देवाला हाक कशाला माराल? Why will the world call upon him when they don't know him? जग कशाला देवाला हाक मारेल जेव्हा जगाला देवच माहित नाहीये? That's why I'm revealing to you who Jesus is. म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय येशू कोण आहेत. Call unto him in the days of your trouble, संकट समय तुमच्या संकट समयी तुम्ही देवाचा धावा करा and he shall deliver you. आणि देव येशू तुम्हाला सुटका देतील. Jesus himself said येशू स्वतः म्हटले in Matthew 11:28, मत्थे 11:28 come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो मजकडे या and I will give you rest. आणि मी तुम्हाला विसावा देईन. असं येशू स्वतः बोलले मत्थे 11:28. What is too difficult for God? Nothing. देवाला काय एवढं काय देवाला अवघड आहे? काहीच नाही रे. What is too strong for God? Nothing. काय देवाला फार असं दणकट आहे बळकट आहे? काहीच नाही. देवाला सगळं करता येतं. Everything is able to सगळं do. सगळं सगळं करता येतं देवाला सगळं. Nothing is too high or too low for God. काही देवाला फारसं असं उंच का खालचं का असं काही नाहीये. Your mountain is a molehill for God. तुझा डोंगर देवासमोर इतकुशा छोट्याशा मोहरीच्या दाण्या एवढा आहे. For you, it's a big problem. तुला वाटतं की किती भली मोठी समस्या झाली बाबा बाबा हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. For you, it is too much demanding. तुला असं वाटतं बापरे बापरे किती डिमांडिंग आहे आता हे सगळं सोडवायचं कसं किती जाम गुंता झालाय रे. For you, it is too challenging. तुला असं वाटतं की एवढं मोठं आव्हान आलंय आता कसं झेपायचं हे सगळं. But for God, it is not. देवाला नाही. Once you know this truth, आणि एकदा का हे सत्य तुला कळलं ना that the one who backs you is too mighty, की ज्याचा मला पाठिंबा आहे तो फार महान आहे you have no fear in मग your तुला heart. भीतीच वाटणार नाही अजिबात. No fear. अजिबात मग भीती वाटत नाही तिकडे काही हो. You will never perspire. आणि अजिबात घाम पण फुटणार नाही तुम्हाला. Praise God. आमेन. There was this lady who was suffering for 2 years. एक स्त्री होती 2 वर्षांपासून तिला काहीतरी त्रास होता. Her blood supply to her brain reduced, मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला होता तिच्या. and due to this, her brain was functioning very slowly. आणि याच्यामुळे तिचा मेंदू मंद गतीनं चालत होता. She wouldn't even eat properly. ती नीट जेवायची नाही. And then lots of medicines were given to her. औषधोपचार बरेच केले अर्थातच It was not working on her. पण काही बरी होईना ती. And it affected her so badly. आणि इतका परिणाम म्हणजे गैरपरिणामच म्हणा तुम्ही She त्याला. became weaker and weaker. अशी अशक्त होत गेली ती. And she even stopped speaking. मग बोलणंही थांबलं तिचं म्हणजे ती बोले ना. She would only stare at the people. फक्त लोकांकडे अशी एकटक बघत राहायची. And brain scan was taken. मग मेंदूचा स्कॅन केला. And they said it will cost about 30,000 rupees. ते म्हणले 31,000 रुपये लागतील. And then other medicines. मग त्याच्याबरोबर बाकीची औषधं वेगळी. And so this family had to sell their field in the village and to gather that kind of money. मग या परिवाराला गावाकडे त्यांचं शेत होतं ते विकावं लागलं. असा भरमसाठ पैसा पाहिजे तर त्यांनी ते शेत विकलं मग. But still it didn't help. तरी सुद्धा काही मदत होईना म्हणजे सगळी ट्रीटमेंट वगैरे घेऊन पण. Somebody told them about our blessing meeting. मग कोणी एका भल्या माणसाने त्यांना आपल्या शनिवारच्या आशीर्वाद सभेविषयी सांगितलं. And in the last prayer, I told the people who are sick to place their hands on the affected part of their body. माझ्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये मी आलेल्या लोकांना सांगितलं की तुमच्यात जर कोणी आजारी असेल तर त्या आजारी लोकांनी आपापल्या आजारी भागावर हात ठेवा. And so this daughter placed her hand on the mother's head. तर मुलीनी काय केलं, मुलगी आली होती आईला घेऊन त्या स्त्रीला घेऊन, तर त्या मुलीनं आपल्या आईच्या डोक्यावर हात ठेवला. And she just said, आणि म्हणाली, I don't know who you are, Jesus, मला माहित नाही येशू तुम्ही कोण आहात, but I'm seeing such a big crowd here. पण एवढी मोठी गर्दी मला इथे आलेली दिसतीये. And I heard some testimonies, आणि साक्षी पण मी लोकांच्या ऐकल्या. because in the beginning we give some few कारण testimonies. सुरुवातीला आपण साक्षीची वेळ घेतो ना शनिवारी. And so I believe तर म्हणे माझा विश्वास आहे म्हणाली that Jesus, you will heal my mother. की तू माझ्या आईला बरं करशील येशू ख्रिस्ता. ही गर्दी मी बघते, या साक्षी सगळ्या मी ऐकल्या, See, तर मी विश्वास ठेवते तुझ्यावर, माझ्या आईला तू बरं करणार. A little mustard seed faith is enough. म्हणजे मोहरीच्या To win दाण्या God's एवढा heart. विश्वास सुद्धा बास आहे रे. देवाचं हृदय जिंकायला काही फार मोठं करावं लागत नाही. Small faith. एवढूसा मोहरीचा दाणा एवढा विश्वास.
The power of Jesus fell into her. येशूंचं सामर्थ्य त्या बाईवर आलं They took her home, आणि मग तिला घरी नेलं त्यांनी and every Saturday they brought. आणि दर शनिवारी मग तिला घेऊन आले ते. In a month's time, महिन्याभरात she started speaking. ती बोलायला लागली, All her problems left her. तिच्या समस्या सगळ्या गेल्या, All sickness left. आजार गेले, Whatever the problems were in the brain was all solved. मेंदूतला सगळा जो काही प्रॉब्लेम होता तो सुटला. And the parents, the family could not believe. परिवाराचा विश्वासच बसेना की किती बदल आला हिच्यामध्ये. No medicine, nothing. औषधं नंतर काही घेतली नाही, काही नाही, काही नाही. Faith. विश्वास, Faith in Jesus. येशूंवरचा विश्वास कमाल करतो बेटा. No matter what you're going through right now, तर तुम्ही आत्ताला पण ना कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल, have faith in Jesus. येशूंवर विश्वास ठेवा की येशू सगळं नीटनेटकं करतील. Because faith in God will take you to marvelous positions. कारण देवावरचा विश्वास तुम्हाला अद्भुत अशा जागांपर्यंत आणि पदांपर्यंत नेईल. Faith in God will take you to great heights. देवावरचा विश्वास तुम्हाला अगदी उंच अशा जागांवर नेईल. Faith in God will lead you beside still waters. देवावरचा विश्वास तुम्हाला संथ पाण्याजवळ नेईल. There is a song written by Scott Wesley Brown, स्कॉट वेस्ली ब्राउन यांनी एक गाणं लिहिलंय. a great man of God. देवाचे महान सेवक होते ते And we all sing that आणि song. ते गाणं आपण सगळेजण गातो There is no problem too big, God cannot solve it. की देव सोडवू शकत नाही, एवढी मोठी कुठली समस्या नाही. हे जे गीत आहे इंग्लिश मध्ये. There is no mountain too tall, God cannot move it. कुठलाही डोंगर एवढा उंच नाही की जो देव हटवू शकत नाही. There is no storm too dark, God cannot calm it. कुठलंही वादळ एवढं काळं नाही की जे देव शांत करू शकत नाही. ती इंग्लिश हिम आहे ना, तुम्हाला माहिती असेल, ती या व्यक्तीनं लिहिली, ते देवाचे महान सेवक होते. There is no sorrow too deep that he cannot soothe it. आणि कुठलंही दुःख इतकं गहन नाही की ज्याला सांत्वन देवाला देता येत नाही. If he carried the weight on his shoulders, अख्ख्या जगाचं ओझं जर त्याने आपल्या खांद्यांवर घेतलंय, I know my brother, I know my sister, he can surely carry तर you. माझ्या भावा माझ्या बहिणी, मला माहितीये की देव तुला तर नक्कीच त्याच्या खांद्यांवर ठेवेल. Praise God. देवाला धन्यवाद. How correctly it portrays the strength of our God. म्हणजे अचूक रीतीनं त्यांनी देवाच्या सामर्थ्याचं वर्णन या हिम मध्ये केलेलं आहे असं Amen. मला वाटतं. For you it is a testing time. तुमच्यासाठी ही कसोटीची वेळ असेल, परीक्षेची वेळ असेल, समस्या असेल, प्रॉब्लेम असेल, अरे बापरे बापरे असं तुम्ही करत असाल. For you it is an exhaustion time. तुम्हाला असं वाटत असेल, मी तर खलास झालो बाबा, या सगळ्यामध्ये सगळी शक्तीच गेली रे, It is too heavy for you. फार जड बाबा, जमेना मला. But not for Jesus. येशूंना नाही. He can solve all your problems येशू तुमच्या सगळ्या समस्या सोडवू शकतात. if you only dare to believe on Him. विश्वास ठेवायची हिंमत कराल येशूंवर तर होईल. Amen. Amen. That's why He said, "Cast all your cares upon me, म्हणून ते येशू म्हटले, तुमच्या सर्व काळज्या माझ्या पायाशी टाका, for I care for you." कारण मला तुमची काळजी आहे, असं म्हटले ना येशू. Yes, life is very, very cruel, I know. अर्थातच आयुष्य फार क्रूर आहे, मला माहितीये ना. जीवन न्याय नेहमी देत नाही. Circumstances are bad, परिस्थिती तर वाईटच होत चालली आहे. but God doesn't see it that way. अहो पण देव त्या नजरेनं बघत नाही ना गोष्टींकडे. God says, "This is very simple for me. देव म्हणतो मला हे सगळं सोपं आहे रे, I can do it. मी करू शकतो. Please allow me to handle it." प्लीज मला हाताळायची परवानगी तर द्या. But we say, "No, I will do it. पण आपण म्हणतो नाही नाही, मी माझं बघून घेईन. I have studied. मी अभ्यास केलाय, मी शिक्षित आहे, I'm a graduate. मी ग्रॅज्युएट आहे, I've done my PhD. डबल ग्रॅज्युएट आहे, मी PhD पण केली आहे, So I'll try it." तर मी प्रयत्न करतो असं आपण म्हणतो. You know, sometimes those things which are very hard for a child is not hard for a father. कधी कधी लहान लेकराला ज्या गोष्टी फार अवघड असतात त्या बापाला अवघड नसतात ना रे. But that small fellow, he says, "No, I will do it. I पण will carry it. I will carry चिंट्याचा it." पिंटू हट्ट करतो, नाही मीच करणार, नाही मीच करणार, नाही मीच करणार. Father said, "Let me handle it. I will carry it." बाप म्हणत असतो, अरे पिंट्या मी लगेच करून देतो, दे माझ्या हातात. A father was upstairs in his study room. एक वडील वरती माडीवरच्या खोलीत होते त्यांच्या स्टडी रूम मध्ये. His little 3-year-old son was bringing this huge toy up in the study room to play in the room of his father. आणि त्यांचा 3 वर्षाचा लहानसा मुलगा एक मोठं खेळणं वर त्या स्टडी रूम मध्ये घेऊन यायचा प्रयत्न करत होता खेळायला. Suddenly the father heard a thud. आणि On the अचानक staircase. वडिलांना ऐकू आलं की असा पडायसारखा आवाज आला वडिलांच्या कानावर. And he rushed and found the little fellow fallen on the steps. आणि वडील पटकन बाहेर आले तर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी पाहिलं की हा चिंट्या पडलेला आहे जिन्यावरनं. And there lay his huge toy. आणि मोठं खेळणं पण तिथे पडलंय And he was crying. आणि रडतोय पिंट्या. The father said, "Don't cry. मग वडील म्हणाले रडू नको, You should have told me. I would have taken that toy for you and तू brought मला it in my सांगायचं room." होतं ना, मी ते खेळणं घेऊन आलो असतो ना. So with one sweep, मग एका ह्याच्यात he picked up both. लगेच दोघांनाही
वडिलांनी उचललं. The toy and the child. पिंट्या आणि खेळणं लगेच वडिलांनी दोघांनाही उचललं In a second, he took him in the study room. आणि काही सेकंदात वडील त्या स्टडी रूम मध्ये दोघांनाही घेऊन गेले, खेळणं आणि पिंट्या. Sometimes we struggle with our toys. कधी कधी मात्र आपले संघर्ष किती असतात, किती डोकं फोडतोय अरे ते खेळणं घेऊन, दे ना देवाच्या हातात. And when he is saying it, आणि जेव्हा देव स्वतः म्हणतोय की मला दे, cast all your cares upon me. तुझ्या काळजा माझ्या पायाशी टाक, We have to do it. तर आपण करायला नको का? Obedience is better than sacrifice. आज्ञापालन अर्पणापेक्षा चांगलं लिहिलंय ना. See, the name of Jesus is higher than the heaven itself. येशूंचं नाव स्वर्गापेक्षाही उंच आहे हो. The name of Jesus is deeper than hell itself. येशूंचं नाव नरकापेक्षाही गहन म्हणजे खोल आहे. The name of Jesus is broader than space itself, येशूंचं नाव अंतराळापेक्षा सुद्धा विशाल आहे. greater than all things. सगळ्या गोष्टींपेक्षा येशू महान आहेत. The name of Jesus is a strong tower. येशूचं नाव खंबीर बुरुज आहे. The righteous run to it and are saved. नीतिमान त्या बुरुजाकडे धावतात आणि सुरक्षित राहतात. He who stills the waters is your God. ज्याने पाणी समुद्राचं शांत केलं तो तुमचा देव आहे बेटा. He who divided the Red Sea is your God. तांबडा समुद्र ज्याने दुभंगला तो कोण आहे माहितीये? तुझा देव आहे. He who stopped the sun for a day is your God. एका दिवसासाठी ज्याने सूर्य थांबवला तो तुझा देव आहे. He who walked on the waters is your God. जो पाण्यावर चालला तो तुझा देव आहे. तुला मी आठवण करून देतो तुझा देव कोण आणि कसा आहे. He who multiplied bread and fish and fed thousands is your God. ज्याने मासे आणि भाकर बहुगुणित केली आणि हजारोंना खाऊ घातली तो तुझा देव आहे. He who gave sight to the blind Bartimaeus is your God. त्या आंधळ्या बार्थिमेला ज्याने नजर दिली तो तुझा देव आहे. He who forgave the adulterous woman is your God. व्यभिचारी बाईला ज्याने क्षमा केली तो तुझा देव आहे. बाय द वे तुला मी आठवण करून देतोय. He who raised up Lazarus from the dead is your God. ज्यानं मेलेल्या लाजराला परत जिवंत केलं तो तुझाही देव आहे. Trust on him. ठेवा त्याच्यावर विश्वास. Man is no match before him. मनुष्य काही मॅच नाही देवासमोर, ही तुलनाच बरोबर नाही. Solomon was the greatest king, शलोमोन किती महान राजा होता, the richest king. अगदी धनवान. But yet Jesus said, तरी येशू म्हणाले one who is greater than Solomon stands before you. शल्मोनापेक्षाही जो महान आहे तो तुमच्या समोर आता उभा आहे And that is Jesus. आणि ते येशू आहेत. So trust on him तर येशूंवर विश्वास ठेवा हेच आणि- माझं सांगणं आहे. and see what he can do for आणि you. मग बघा येशू तुमच्या जीवनात काय काय करतात. We will all pray now. आता आपण सर्वजण प्रार्थना करूया. Now is the time to seek the Lord. आताची वेळ प्रभूला शोधायची वेळ आहे. Let's all stand up before सगळ्यांनी his कृपया presence. उभे राहा. If you have not known Jesus, तुम्हाला जर येशू अजूनपर्यंत ठाऊक नसतील then give your heart to Jesus. तर आपलं हृदय येशूंना आत्ता द्या. Those who are in a dungeon, आणि जे कुठल्या दलदलीमध्ये असतील don't give up. त्यांनी हार मानू नका Don't take any wrong step. आणि चुकीची पावलं कुठली उचलू नका. Don't run away. पळून नका जाऊ. Don't try to commit suicide. आत्महत्या करायचा तर विचारही करू नका. Because once you die, he cannot help you. कारण एकदा तुम्ही जर मेलात ना तर मग देव तुमच्यासाठी काही करू नाही शकणार. Once you are in the grave, you are finished. कब्रस्तानात पोहोचल्यानंतर संपलं, मग कहाणी तुझी स्टोरी एंड झाली. Now, as you are alive, आत्ता जेव्हा तू जिवंत आहेस he will give you life. तो तुला जीवन देईल. Are you ready? तयार आहात? Let's all look to Jesus. चला मग सगळ्यांनी मिळून येशूंकडे बघूया आपण. Say, my Lord, म्हणा माझ्या बरोबर, माझ्या देवा, I never knew मला माहितीच नव्हतं that Jesus is the Savior, की येशू ख्रिस्त तारणार आहेत, that he came for me की येशू माझ्यासाठी आले आहेत to give me life. मला जीवन द्यायला. Lord, प्रभू, I surrender my life to you. माझं जीवन मी आज तुला समर्पित करत I आहे. give my heart to you. माझं हृदय मी आज तुला देत आहे. I accept you as my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून आज मी तुला स्वीकारत आहे. Come into my heart माझ्या हृदयात ये, and change my माझं life. जीवन बदल. Lord, प्रभू, I need you. मला तुझी गरज आहे. I'm going through a terrible time. बिकट परिस्थितीतून मी जात आहे Things are not working fine with आणि me. गोष्टी काही माझ्या जीवनात हव्या तशा नाहीत. Even at home, things are not fine. माझ्या घरात सुद्धा गोष्टी हव्या तशा नाहीत. Money is hard to come. पैसा येत नाहीये. My future looks bleak. भविष्य मला माझं अंधुक दिसत आहे. But from today, पण आजपासून मात्र I trust on you. मी तुझ्यावर विश्वास ठेवायचं ठरवलंय. You change my तू situation. माझी परिस्थिती बदल दे बाप्पा. See, Jesus is coming. येशू येत आहेत बरं का.
He is coming येशू wherever you येत आहे. are. जिथे कुठे तुम्ही आहात तिथे येशू येत आहे. He said, where 2 or 3 are gathered in my name, there am I in the midst of you. येशू म्हणाले ना वचनात की जिथे दोघी किंवा तिघे माझ्या नामात जमतात तिथे मी आहे. So he is there. तर येशू आहे, तुम्ही जिथे कुठे आहात तिथे. So talk to him. तर बोला येशूंशी सगळ्यांनी. Call unto him. हाक मारा येशूंच्या नावाला सगळ्यांनी. Like Hezekiah called unto the धावा Lord. करा हिजकिया राजाने केला तसा देवाचा. From your whole heart. अगदी संपूर्ण हृदयाने करा बरं का. Say, Jesus, म्हणा येशू help me मला now. मदत कर आत्ता. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, रोगराई I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave my people. सोड माझ्या लोकांना. Leave their bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूच्या नावात. Come on, place your hands on that affected part of चला your body. तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर आपला हात ठेवा बरं. If one person is sick in the whole family, अख्ख्या परिवारात समजा एक कोणीतरी आजारी आहे, let the whole family place their hands on that person तर उरलेल्या परिवाराने त्या एका आजारी माणसावर आपला हात ठेवा चला and agree with me. आणि माझ्याशी सहमत करा प्रार्थनेमध्ये. You sickness, आजार, I command you in Jesus' त्या name. आजाराला मी येशूच्या नावात आज्ञा करतो. We command you in Jesus' त्या name. आजाराला येशूच्या नावात आम्ही आज्ञा करतो. Leave सोड the bodies in the name of शरीर येशूच्या नावात सोड. all ulcers and tumors vanish in Jesus. अल्सर, ट्यूमर सगळं येशूच्या नावात जाऊ दे. All kinds of sicknesses vanish in Jesus' name. प्रत्येक पद्धतीचा आजार येशूच्या नावात निघून जाऊ दे. Let the healing power and virtue of Jesus enter you. येशूंच्या आरोग्याचं सामर्थ्य आणि प्रवाह तुमच्यात येऊ देत. Those who are having financial problems, ज्या लोकांना आर्थिक समस्या आहेत, Lord, प्रभू bless them. त्यांना आशीर्वादित कर. Open the windows of heaven. स्वर्गाचं दार त्यांच्यासाठी उघड Prosper them. आणि त्यांना समृद्ध कर. Do something that they may be blessed financially. काहीतरी कर असं की ज्यातून त्यांना आर्थिक आशीर्वाद मिळावे. Every broken homes be reunited. तुटलेला प्रत्येक परिवार परत एकत्र होऊ दे. Every depressing spirit leave in Jesus' name. नैराश्याचा प्रत्येक आत्मा लोकांना येशूच्या नावात सोडून जाऊ दे. Whatever their need ज्या are, काही लोकांच्या गरजा आत्ताला आहेत fulfill it, Lord. त्या सगळ्या तू पूर्ण कर प्रभू. God will bounce you back. देव परत तुम्हाला बाउन्स बॅक करेल Your life shall be made. आणि तुमचं जीवन नक्की बनेल. Hold on to Jesus. देवाला येशूला धरून राहा. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद.